नमस्कार। दुसरा पत्रकार परिषदेमधला विषय असा आहे की राज्यामध्ये भेसळ करणाऱ्यावर, दुधात भेसळ करणाऱ्यावर कठोर कारवाई करणार कधी? राज्यातल्या भेसळमध्ये अहमदनगर जिल्हा, आष्टी आणि श्रीगोंदा, पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातलं माळशिरस हे जे 4 आरोपी सापडले त्याच्यात एक राष्ट्रवादी काँग्रेसचा, एक भाजपचा आहे। म्हणून तुम्ही या भेसळखोरांवर कारवाई करत नाही का? या भेसळखोराच्या घरी एक गाय 700 लिटर दूध देणारी सापडली। सर्व तक्रारी झाल्याच्या नंतर देखील तुम्ही कारवाई करत नाही। देशाच्या महामहिम राष्ट्रपतींनी जरी अध्यादेशावर स्वाक्षरी केली नसली तरी देखील भेसळ करणाऱ्यांवरती कठोर कारवाई होण्यासाठी त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। सरकारने त्यांचे लोक आहेत म्हणून पाठीशी घालता कामा नये। या ठिकाणी शेतकरी दररोज आत्महत्या करतोय, त्याच्या दुधाला भाव मिळत नाही। मला उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि पशुसंवर्धन मंत्री विखे पाटील तुम्ही सांगा, तुम्हाला का देता येत नाही दुधाला 40-48 रुपये? तुमच्या खिशातून पैसे द्यायचेत का? तुम्ही काय सरकारचे मालक आहेत का? 3 दिवसाचं तुंतून आहे तुमचं, आता विधानसभा आलेली आहे। शेतकरी, तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात गेला तर शेतकरी तुमच्या विरोधात जाईल। शेतकऱ्याला सांगायची आवश्यकता पडणार नाही। जे राज्यातल्या सगळ्या विद्यापीठांनी, राज्य सरकारच्या सगळ्या विभागांनी त्या ठिकाणी दुधाला, गायच्या दुधाला 48 रुपये उत्पादन खर्च दिलाय, तितका त्यांना मिळाला पाहिजे। रंगराजन स्वामीनाथन समितीच्या तुम्ही शिफारशी अजून मान्य करत नाही आणि लोकांना तुम्ही 8वा वेतन आयोग देताय। आम्ही तक्रार केली का? तुम्ही दुधाच्या भेसळीमध्ये किंवा इतर भेसळीमध्ये सगळे जे लोक आम्ही पकडून दिलेले आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करायचं काम राज्य सरकारचं आहे। आम्ही कोर्टामध्ये गेलेलो आहे, कोर्टाने दुधाच्या संदर्भात निकाल दिलाय आणि विखे पाटील सांगतात की आम्ही 35 आणि 5 देतो। 5 रुपये का विखे पाटील तुमच्या बापाच्या खिशातले देता का? आमच्या शेतकऱ्याचे कष्टाचे पैसे 5 मध्ये काय झालं? 35 आणि 5 40 नाही, तुम्हाला 48 रुपये बेस रेट गायीच्या दुधाला आणि 58 रुपये म्हशीच्या दुधाला द्यावा लागेल। तुमच्या देवाला द्यावा लागेल। तुम्ही म्हणाले होते की ब्रह्मदेवाला तरी वीज मोफत मिळणार नाही, आम्ही मिळून दाखवली। आमच्या राज्य उच्च न्यायालय आणि राज्य अन्न आयोगाच्या आदेशामुळे सरकारला शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घ्यावा लागला। हे लिखित आहे, आमच्याकडे पुरावे आहेत। तुम्ही आम्हाला कोणी देत नाहीये। तुमचा जो भ्रष्टाचार चालू आहे तो पहिल्यांदा बंद करा आणि दुधाला 48 आणि 58 रुपये डिक्लेअर करा। राज्य शासनाने शासन निर्णय जाहीर करा, अन्यथा आम्ही तुमच्या विरोधात जाऊ। जय किसान, जय महाराष्ट्र।